नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून अगदी ताज्या मनाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको. भर दुपारी चहाचा घोट कधीतरी घ्यावा, त्याच्याने येते तरतरी, मन होतं उत्साही आणि बोलण्याला येते एनर्जी, जे मला तुमच्याशी बोलायचं असतं प्रेमाने, हो की नाही? चला आजच्या भागाला सुरुवात करूया. खवय्यांनो, जेव्हा आपण कोकणाच्या खाद्य संस्कृतीचा आणि आदरातिथ्याचा विचार करतो तेव्हा संगमेश्वर या भागाचा उल्लेख आवर्जून करावा लागतोच. तसं संगमेश्वर फार सुंदर आहे, ते आहेच, पण इथली खरी ओळख आहे ती इथल्या संगमेश्वरी बोली भाषेत. काय समजली? इथल्या माणसांच्या संवादातील गोडवा आणि खणखणीतपणा थेट भिडतो काळजाला. आणि इथली खाद्य संस्कृती आहा हा 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 हा, केवळ अप्रतिम. संगमेश्वरच्या घरात बनलेल्या जेवणाचा सुवासच सांगतो की त्यात फार माया आहे. तर अशीच संगमेश्वरी चव आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपल्या स्वयंपाकघरात. स्वागत करूया स्वाती त्रिभुवन यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार स्वाती मॅडम, खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. माझ्या सख्या मावशीचं नाव आहे स्वाती. अच्छा, तुम्हाला मग मावशी म्हणू का? चालेल, काही चालेल ना? हरकत नाही. वा 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 हो, वा. हो. स्वाती मावशी, कुठून आलाय तुम्ही? मी कोकणातून आलेली आहे. पण कुणी प्रोत्साहन कुणी दिलं की अगं जाग आई जाग बाबा? प्रोत्साहन असं कोणीच नाही दिलं. मी स्वतःच ठरवलं हं, की मला हा कार्यक्रम, जेव्हा तुमची ऍड आली हं. तेव्हा मी ती बघितली आणि त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. वा वा. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मिस्टर आहेत आणि 2 मुलं आहेत. अच्छा, मुलं काय करतात? मोठा मुलगा बिझनेस करतो हं. आणि छोट्याचं आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तो MBA ची तयारी करतोय. लय भारी, हो, छान. बरोबर. चला मग आपण जाऊया स्वयंपाकघरात ओके आणि ओके, पदार्थ करूया. करूया. या. चला. स्वाती मॅडम, पदार्थाचं नाव काय? लोडवळ्या. लोडवळ्या. हा, तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं. मला वाटलंच, तुम्ही सांगतानाच मला वाटलं की हा तुमच्या घरात चालत आलेला चालत पदार्थ. आलेला पदार्थ हो आहे. का? हो. मला एक सांगा, सासूबाईंनी शिकवला म्हणजे तुम्हाला लग्नाच्या आधी स्वयंपाक येत होता का? बेसिक येत होता. हा. मी मुळात विदर्भाची. हो. म्हणजे करून राहिले पासून ते काय समजली? काय समजली? एवढा प्रवास झालेला आहे. अरे बाप रे बाप रे बाप. कुठे विदर्भ, कुठे कोकण, बराच फरक. वातावरण बितावरण सगळंच बदललं हो. खूप खूप सगळंच. वातावरण, खाण्या जेवण्याची पद्धत, त्याच्यानंतर राहण्याची पद्धत, ठीक आहे. या सगळंच सगळ्या बदललं. बदलांकडे आपण, माहेर ते सासरच्या बदलांकडे येऊया. त्याआधी आपण लागणारं साहित्य काय ते बघूया. पदार्थाचं नाव मला परत सांगा. लोडवळ्या. चला, लोडवळ्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. स्वाती मॅडम, हं. आता आपल्याला साहित्य काय ते आम्हाला सांगा. तांदूळ, हम्म, चण्याची डाळ, हम्म. मुगाची डाळ, उडदाची डाळ, ज्वारी, कोथिंबीर, कारळं, बारीक चिरलेला कांदा, लवंग, लवंग, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, दालचिनी, धणे, धने, काळी मिरी, ओवा, बडीशेप, बडीशेप, मेथी दाणा, जिरा, पांढरे तीळ, गरम मसाला, तिखट, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ. फारच छान. जवस कारळाची चटणी जी आपण करतो ती हे कारळ आहे ना? ते हे कारळ आहेत. वा. मला खरं सांगू, कारळाची चटणी फार आवडते. हो माझी आई कारळ भाजते अशी हो. आणि त्याची बारीक बुकटी करते हा. आणि त्याच्यामध्ये थोडस तिखट घालून ज्वारीच्या भाकरी बरोबर ते कारळाची चटणी खाल्ली ना, खूप गरम गरम कारळ, चविष्ट लागते. गरम भाकरी आणि कारळाची चटणी. चला, आपण आता खूप छान कृती लागते. करूया. चालेल. काय आता करायचं? आपल्याला आधी भाजणी तयार करायची आहे. बरं, त्याच्यासाठी मला एक पॅन लागेल. पॅन लागेल. मग गॅस लावून घेतो. हो, हा घेऊ का? चालेल. सेपरेट भाजायचे का एकत्र? हो, सेपरेट भाजायचंय, कारण प्रत्येक पदार्थाची घनता वेगळी असते. बर प्रत्येक पदार्थाला भाजायला वेळ वेगवेगळा लागतो. बर, ठीक आहे. काही पदार्थांना लवकर लागतो, काही पदार्थांना उशिरा लागतो. बर. मग हे भाजता भाजता आपण ज्या कल्चरल बदलाविषयी बोलत होतो, अच्छा. तुमच्या घरातलं वातावरण आणि इकडचं वातावरण, तर तेव्हा तुम्हाला स्वयंपाक सगळा येत होता? नाही नाही, मला बेसिक येत होता आणि कोकणी पदार्थ तर मुळीच काही येत नव्हते. हं. कोकणी पदार्थ सगळे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. अरे वा. पण मग कधी कुठला पदार्थ फसला, प्रमाण चुकलं? हा, पदार्थ फसला असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी, तेव्हा आमची भात शेती होती ना, तर सासूबाईंनी मला तिकडे गवाराला बावची असं म्हणतात. गवार, आपली शेंग, गवारीची शेंग, तिकडे कोकणात त्याला बावची म्हणतात. तर ती बावचीची भाजी करायची होती. तर सासूबाई मला त्या लावणी लावायला गेल्या ना,
तर जाताना सांगून गेल्या की स्वाती, हे आता मी बावची ह्याच्यावर टाकलेली आहे, चुलीवर टाकलेली आहे शिजत. तर आता ही कांदा लसूण याच्यावर फोडणीला घालायची. आणि मी तेव्हा 20 वय होतं अवघं. तर काही अंदाज नव्हता की ही भाजी सुकी करायची आहे की ही भाजी पातळ करायची आहे. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तशीच काढली शिजलेली, कांदा लसूण वगैरे टाकून मस्त फोडणीला टाकून दिली आणि ती भाजी पातळ झाली. ती भाजी ऍक्च्युली सुकी करायची असते, म्हणजे त्यातलं पाणी गाळून घ्यायचं असतं आणि नंतर ती फोडणीला घालायची असते. तर हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे तो पदार्थाची रेसिपी वेगळी तयार झाली. पण आल्यानंतर सासूबाई, अगे बाई हे काय केलंस तू, हे असं नव्हतं करायचं. म्हणलं ठीक आहे, आता वेगळी रेसिपी तयार झाली. वा 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 वा. काढू? हा, काढून घ्या. आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊया. हे सगळं मंद आचेवरच भाजायचंय आपल्याला. ज्वारी. हा, तर तुम्ही सांगत होता आता हे आपण सगळं एकत्र भाजलं तरी चालेल. हे तिन्ही गोष्टी एकत्र भाजल्या तरी चालेल. ज्वारी, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची. हा पदार्थ लावणीच्या वेळी वगैरे पावसामध्ये जास्त केला जातो. कारण कसं असतं की लावणी करताना जेव्हा बाहेर लावणी लावायला जातात, लावणी म्हणजे भाताची लावणी. भाताची लावणी. हा, भाताची लावणी लावायला जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्या लोकांना जास्त वेळ नसतो जेवणामध्ये गुंतून पडायला. तर ते लोक हा पदार्थ सकाळी उठल्या उठल्या करून ठेवतात. सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत हा पदार्थ चालतो. तिन्ही वेळेला. आणि हा पदार्थ जसा शिळा होतो ना, तशी जास्त चव येते ह्या पदार्थाला. मुरतो तो पदार्थ. मस्त. लोढवळे हे नावही खूप वेगळं आहे बरं का. हो, खूप म्हणजे खरं सांगू, नावावरनं हा कुठल्या प्रांतातला पदार्थ याचा अंदाज पण येत नाही. आता हे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे ह्याची, म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं. फक्त याचं का हे पण? नाही, हे पण. झालं हे भाजून? हो, झालंय भाजून. ओके. आपण तांदूळ, ज्वारी सगळं भाजून घेतलं. आता काय? हा, आता खडे मसाले भाजून घ्यायचेत आपल्याला. काळी मिरी 1-2-3च लागणार आहेत आपल्याला. 5-6 लवंग. काळी मिरी ही पावसामध्ये खाल्ली पाहिजे, कारण ती गरम असतात. आणि पावसामध्ये जी आपली बॉडी टेम्परेचर आहे ती डाऊन होते, त्यामुळे काळी मिरी खाल्ली पाहिजे पावसामध्ये. ती आपल्या प्रत्येक पदार्थामध्ये विज्ञानाचा, शास्त्राचा, वातावरणाचा आणि तब्येतीचा सगळा विचार केलेला आहे. आपली खाद्य संस्कृती. थोडस तोडून टाकायचं. त्याच्यात आपण धणे घातले. आता काय? दालचिनी घालायची, काळी मिरी आणि बडीशेप घालायची आहे. आणि मेन म्हणजे यातला मेन इन्ग्रेडियंट मेथी दाणा. हा, मेथी दाणा आपल्याला घालायचा आहे. आणि मग कारळ हे आपण लास्टला घालणार आहोत त्याच्यामध्ये. कारळ पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. जसे शेंगदाण्याचं कूट आपण घालतो पदार्थामध्ये, त्याच पद्धतीने कारळाचा रोल आहे ह्यामध्ये. हे झालंय भाजून. हे पण ह्याच्यात मिक्स करायचंय. आता ह्याचं आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. पट्टी काय जाडसर का एकदम बारीक? नाही, एकदम बारीक करायची आहे. म्हणजे आपल्याला ह्याचं पीठ भिजवायचंय ना, त्यामुळे ती बारीक करायची. मदतीला कोण असतं स्वयंपाकाला? मदतीला कोणीच नसतं. मी एकटीच असते. हो, मी एकटीच. ठीक आहे. आमच्या मदतीला इथे एक आचारी बुवा आहेत. अच्छा. मी असं जेव्हा वाटण वगैरे करायचं असतं ना, त्यांना विनंती करतो. ओके. ते येतात, घेऊन जातात, बिचारे मदत करून घेऊन येतात. बरं. आचारी बुवा या आणि हे आम्हाला बारीक करून द्या. येस, थँक्यू. स्वाती काकू, स्वाती मावशी. धन्यवाद.